बेलापूर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे बेलापुरात आगमन होताच रामगडजवळ सय्यद टीन मेकरवाले यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांना पाणी वाटप केले। त्याचबरोबर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे प्रमुख मोहन महाराज यांचा सत्कार केला। विशेष म्हणजे दरवर्षी अकबरभाई टीन मेकरवाले व त्यांचे पिताजी तसंच अकबरभाईंच्या परिवाराच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना शरबत चहापाणी वाटप करण्यात येते। त्याचबरोबर दिंडीचे प्रमुख मोहन महाराज यांचाही सत्कार करण्यात येतो। यावर्षी अकबर भेटील मेकरवाले हे मक्का मदिनाला गेलेले होते। त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची वडील व बेलापुरातील प्रसिद्ध व्यापारी सय्यदभाई पीटीवाले यांनी महाराजांचा सत्कार केला। यावेळी अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते। यावेळी हाबापा मोहन महाराज म्हणाले की आज देशात हिंदू मुस्लिम आपापसात विनाकारण लढतायत, परंतु बेलापुरातील मुस्लिमांचा हा आदर्श घेण्यासारखा आहे। त्यांनी दरवर्षी दिंडीत येणाऱ्या भाविकांना शरबत चहापाणी वाटप करत असून गेल्या 8-10 वर्षांपासून ते हा उपक्रम राबवतात। हिंदू है हम, हिंदुस्तान हमारा, या उक्तीप्रमाणे आपल्या बेलापूर गावातील मुस्लिम बांधव देखील आपल्या दिंडीचं स्वागत करतात। या ठिकाणी रस्त्याने येणाऱ्या वारकऱ्यांना चहा सरबत पाण्याचं वाटप केलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस राम मंदिराची निर्मिती सुरू झाली आणि बेलापूर गावचे संत गोविंदगिरीजी महाराज प्रथम बेलापूरला आले, त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी 51,000 रुपयाची देणगी गोळा करून त्या राम मंदिराला दिली होती। हे मुस्लिम बांधवाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। एकंदरीत काय संदेश देणार आज ज्या पद्धतीने राज्यामध्ये देशामध्ये वातावरण पसरत आहे, कुठेतरी बंधुता धोक्यात येते आहे आणि अशा पद्धतीने एक मुस्लिम बांधव हा वारकरी संप्रदायाच्या लोकांचं स्वागत करतात। खरोखर या बेलापूर गावातील मुस्लिम बांधव जे करतात त्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी आणि आपसमध्ये जे वैर आहे ते सोडून खरोखर आज धार्मिकतेची गरज आहे। जी सुख शांती समाधान जे मिळतं ते धार्मिकतेमध्येच मिळतं। आज अमेरिकासारखा देश आता धार्मिकतेकडे वळू पाहत आहे आणि आपण धार्मिकतेपासून दूर होत चाललेलो आहोत। आणि खरोखर जी नवीन पिढी आता या दिंडीमध्ये आपण पाहिलं, काही तरुण पिढी देखील यामध्ये आलेली आहे। खरोखर त्यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे। सय्यदभाई पीटीवाले यांच्याकडून अशीच सेवा घडत राहू अशी कामनाही मोहन महाराजांनी केली। त्रिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।